माता की एवढा आवाज येत नाहीये. महिला आलेत ना एवढ्या संख्येने. स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूजच्या भारतीय जनता पार्टी मोर्चाचा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपस्थितीत आज अनेक महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आपण बघितलं आज आपल्या इथं बदलापूरमध्ये अनेक महिला भाजपच्या महिला पदाधिकारी बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या लाडक्या ताई महाराष्ट्र प्रदेशच्या सौ चित्राताई वाघ इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे पहिले स्वागत करते. सर्वच मंचावर उपस्थित सर्व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह माजी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, माजी नगरसेविका रुचिता घोरपडे, तुम्ही ज्या भाषण ऐकण्यासाठी नगराध्यक्षाच्या उत्सुक आहेत त्या आपल्या चित्राताई आपल्याला संबोधित करतीलच. कशा पद्धतीने आपण निवडणूक करायची आणि कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. अनेक महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या बदलापूरमध्ये महिलांची संख्या खूप आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांचा अतिशय उत्साह आहे. बरोबर आता 2 दिवस झालं माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पार्टीमध्ये भरती होत आहे. म्हणजे एवढी भरती होत आहे की लोकांना पुढचा पक्षच आठवत नाहीये. जो तो म्हणतो की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये जायचंय. याचं कारण असं आहे की आपले माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांनी जे आपले बदलापूरमध्ये काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती म्हणून लोक कुळगाव बदलापूर नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे. आणि यांच्या सर्व प्रयत्नांनी विधानसभेमध्ये पण आमदार किसन कथोरे साहेब हे प्रचंड मताने निवडून आले. आता त्यांच्या आशीर्वादानेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे. तरी आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही एकजुटीने काम करतो. कुठल्याही पक्षाचं काम असू द्या, सदस्य नोंदणी असू द्या, कुठलंही म्हणजे वरून पक्षाचं काम आलं की आमच्या महिला अतिशय उत्साहाने काम करतात. एवढं बोलते आणि मला खात्री आहे तुम्ही रुचिता घोरपडे यांना नगराध्यक्ष पदावर बसणार ना. तुमची सगळ्यांची साथ राहणार आहे ना. घरोघरी जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे की आमचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष इथे आम्हाला निवडून द्यायचा आहे. आणि नगरसेवक पण जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे. सगळे सरसकट आपल्याला म्हणजे पूर्ण भारतीय जनता पार्टीचा झेंडाच आपल्याला कुळगाव बदलापूर नगर परिषद आणायचा. एवढं बोलते आणि मला बोलण्याची संधी इथे दिल्याबद्दल धन्यवाद बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद प्रणिताताई. आपल्यामध्ये नुकत्याच उपस्थित झालेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष सौ ममताताई नार्वेकर यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय. अनेक लोककल्याणकारी योजनांमध्ये एक योजना आमदार किसन कन्या जन्म योजना या योजनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक श्री किरणजी भोयर यांनी अनेक कन्या जन्माचं स्वागत केलंय. त्यांना विनंती करतो की प्रतिकात्मक एक 4 मुलींना भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर महिला संवाद मेळाव्यासाठी आज या ठिकाणी आपल्या बदलापूर शहरात या ऐतिहासिक नगरीत खास करून उपस्थित असलेले या महाराष्ट्राची धडधडती तोफ ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जो कोण करत असेल त्या म्हणजे आमच्या चित्राताई वाघ यांचा बदलापूर शहरामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आज महिला संवाद मेळावा आहे, सर्व महिलांचा कार्यक्रम आहे, परंतु आज या ठिकाणी मी एक जाणीवपूर्वक एक महत्वाचा जो या मुरबाड मतदारसंघामध्ये
जो अभिनव उपक्रम जो आपण या ठिकाणी करत आहोत त्याबद्दल मला आपल्या थोडीशी माहिती द्यायची आहे. या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं बदलापूर शहर हे या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन भूमी आहे. मी माननीय आजचे जे प्रमुख अतिथी आहेत त्या चित्राताईंना मी सांगू इच्छितो की ताई, हे बदलापूर शहर खऱ्या अर्थाने सांस्कृतिक शहर आहे, परंतु त्यासोबतच या शहरातील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा महिलांचा सन्मान करणारा आमचा हा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याच्या तोंडून कधी कुठल्या महिलाचा अपमान झालेला नाहीये. त्यामुळे याचं एकमेव कारण आहे की आमचा जे आधारस्तंभ आहे, आम्हाला जो वडिलकीचा सल्ला देणारा जी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे या मुरबाड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब यांचा प्रत्येक महिलेच्या पाठीशी, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी जो हात आहे, त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते आमच्या महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतो. आम्ही फक्त विकासाच्या वल्गना करत नाही, तर आम्ही विकास प्रत्यक्ष करून दाखवतो. आणि ज्या ज्या सरकारी योजना असतील त्या योजना आमच्या प्रत्येक समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत असतो. आज निवडणुकीला आम्ही ज्यावेळेस सामोरं जातो, खरं तर हा युद्धाचा काळ आहे. आम्ही युद्धाच्या काळामध्ये कधीच काम करत नाही. आम्ही ज्यावेळेस शांततेचा काळ असतो तिथपासून आम्ही प्रत्येक वेळी काम करत असतो. मला आवर्जून या ठिकाणी आज सांगावं असं वाटतं की या मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे साहेब ज्या ज्या मुलीच्या डोक्यावरचं पिताचं जे छत्र हरवलेलं असेल त्या मुलीच्या कन्यादानाचं पुण्याचं काम या ठिकाणी आमदार कथोरे साहेब करतात, याचा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक वेगवेगळ्या संकल्पना आमच्या मनामध्ये येत असतात. आज जवळपास 4,500 जावळी असलेला हा माणूस, याचं नाव किसन कथोरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यासाठी गाजतंय. आणि या ठिकाणी ताईंना मी सांगू शकतो की या ठिकाणी अभिनव संकल्पना आमदार कथोरे साहेबांच्या नावाने मुरबाड मतदारसंघामध्ये चालू झाली आहे. ती म्हणजे आमदार किसन कन्या जन्म स्वागत योजना. या योजनेअंतर्गत ताई, या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचं स्वागत केलं जातं. आणि आजपर्यंत ताई 1400 मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हाला मिळालंय. मग प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असेल, कुठल्या गावात असेल, खेड्यात असेल, त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या मुलींचं जन्माचं स्वागत करतो. ते यासाठी की ताई, बेटी बचाव बेटी पढाव हे फक्त स्लोगन आम्ही तोंडी वापरत नाही, तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवतो. आणि यासोबत इथवरच थांबत नाही, तर प्रत्येक मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं चालू करतो. आणि त्या मुलीचा पहिला हप्ता देखील आमच्याकडनं भरला जातो. 750 मुलींचं या ठिकाणी खातं चालू करून त्यांचा पहिला हप्ता देखील या ठिकाणी भरला गेलाय. मला या ठिकाणी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगावं असं वाटत होतं. आज आमदार साहेब खऱ्या अर्थाने काल बोलत होते की ताई येतील तर फार आनंद, आमच्या महिलांच्या अंगामध्ये स्फूर्ती येते. पण निवडणुकीचा काळ आहे, उमेदवारी ज्या डिक्लेअर करायच्या आहेत, म्हणून या निवडणुकीचे प्रभारी आहेत आमचे मंत्री गणेशजी नाईक साहेब, त्या ठिकाणी आमदार कथोरे साहेबांना तातडीने जावं लागलं. दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान साहेब येतीलच. ताईंची भेट देखील झाली असेल, इव्हन होईल देखील. परंतु ताई, खरोखरच आम्ही खूप भाग्यवान आहोत. कारण की एकदा निवडून येतो तो नशिबाने येतो, दुसऱ्यांदा येतो तो कर्तृत्वाने येतो, परंतु ताई 5 वेळा निवडून येतो त्याला काय म्हणावं. खरोखरच 5 वेळा निवडून आले. प्रत्येक वेळी त्यांचा मतांचा जो आलेख आहे तो वाढता आलेख आहे. त्यामुळे त्या माणसाने आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला घडवलेलं आहे. आमच्या तरुणांच्या हाताला कधी काठी दिली नाही, आमच्या तरुणांच्या हाताला नेहमी त्यांनी काम दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही किसन कथोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीएच आपली 100% जीत होणार आहे. आणि त्या ठिकाणी पालिकेवर भगवा फडकणार आहे. आणि ताई, ही जी आणि आज या ठिकाणी त्या छोट्याशा चिमुकल्या आलेल्या आहेत, 5 मुली आलेल्या आहेत. आणि मला तुम्हाला एक सांगावंसं वाटेल की देवेंद्रजींनी
देवेंद्रजींनी आपले नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते 500 मुलीचं स्वागत केलं होतं. मी रचना भोईर यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी पुढे यायचंय आणि या ठिकाणी 25 नोव्हेंबर रोजी अमृताजी फडणवीस साहेब या देखील याच उपक्रमासाठी येणार होते, परंतु आचारसंहिता त्यावेळेस लागली असल्यामुळे त्या येऊ शकणार नाही. परंतु हा उपक्रम यानंतर 100% आपण करणार आहोत. समोर समोर किरण दादा किती दिवसांचा बदलापूर ही संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि उल्हास नदीच्या मुशीत हे वसलेलं गाव आणि हे बदलापूर याचसाठी नाही तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या या भूमीमध्ये सौख्याने आणि आदराने राहणारी अनेक कुटुंबे आहेत. मुंबईकडून आणि महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातून बदलापूरकडे येणाऱ्या जनसंख्येचा लोंढा काही थांबत नाही. कारण बदलापूर हे असं गाव आहे की ज्याचं नाव चित्रपटात देखील आहे. कारण कुठे जाणार तर बदलापूरला हे सगळ्या चित्रपटांमधून देखील आपण पाहतो. म्हणून या बदलापूर नगरीत महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षा सन्माननीय सौचित्राताई वाघ यांचं मनपूर्वक स्वागत आहे. दादा इकडे धन्यवाद. खऱ्या अर्थाने जो आमदार किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जो चालू केलाय आणि आज चित्राताई वाघ यांच्या हस्ते आज 4 कन्यांचा जन्माचं स्वागत करण्यात आलं. खऱ्या अर्थाने आज ही जी संकल्पना आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचेल आणि प्रत्येक जण ही कृती करेल आणि आपल्या प्रत्येक महिलेला यापुढे सन्मान देण्याचं जे काम या ठिकाणी होणार आहे. आणि आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखरच मी आयोजकांचा आभार मानतो. कारण की हा महिलांचा कार्यक्रम होता मला माहिती आहे, परंतु ही अभिनव संकल्पना या ठिकाणी सांगणं फार गरजेचं होतं. त्यामुळे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका आणि होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार सौ रुचिताताई घोरपडे यांना विनंती करतो
की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद. आज निवडणूक नगरपालिका निवडणूक 2025 यासाठी महिलांशी संवाद साधण्यासाठी खास करून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा सौ चित्राताई वाघ आज इथे उपस्थित झालेल्या आहेत. महिलांचं मनोबळ वाढवण्यासाठी आज तिथे खास या उपस्थित झालेल्या आहेत. आतापर्यंत तुम्ही सगळ्याजणी ताईंना टीव्हीवरच बघत आलेल्या आहेत की महिलांसाठी किती ताई झटत असतात. कुठल्याही महिलेवर अन्याय झाला तरी ताई गप्प बसत नाही. अशा या आमच्या चित्राताई वाघ नुसतं नावामध्येच वाघ नाहीये तर खरंच वाघिणी सारख्या त्या प्रत्येकाच्या सामोऱ्या जातात आणि त्यांच्याशी लढत असतात. त्या हे बघत नाही की व्यक्ती कोण आहे, माझ्या पक्षाचा आहे का दुसऱ्या पक्षाचा आहे. जर एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल तर त्या प्रत्येक पुरुषाशी प्रत्येक व्यक्तीशी त्या झडत असतात आणि महिलांना न्याय मिळवून देत असतात. अशा या चित्राताई वाघ आज इथे आपल्याला उत्सव मूर्ती म्हणून लाभलेल्या आहेत. तसेच या व्यासपीठावर उपस्थित रतिताई पाटकर, मेघाताई गुरव, निशाताई घोरपडे, आमच्या माजी उपनगराध्यक्षा राजश्रीताई घोरपडे, पंचायत समिती माजी सभापती शैलाताई बोराडे, प्रणिताताई कुलकर्णी, मीनलताई मोरे, प्रमिलाताई पाटील आणि इतर सर्व मान्यवर. कारण ते आज चित्रताईंना घाई आहे, पुढे त्यांचे कार्यक्रम आहेत. तर सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व सन्माननीय कार्यकर्त्या, ताई मी एक मानते की जर कार्यकर्ता आहे तरच आपण नेता आहे. जर कार्यकर्ता पाठीशी उभाच राहिला नाही तर नेता तरी कसा घडेल. आज तुम्हाला भेटण्यासाठी खास सगळ्याजणी आज त्यांची कामाची वेळ ऍडजस्ट करून सगळ्याजणी इथे घरातलं लवकर सगळं काम आवरून 11 वाजता इथे सगळे उपस्थित झालेल्या आहेत. कारण काय सगळ्यांना तुम्हाला ऐकायचंय. ताई आज पक्षांनी माझ्यावर एक विश्वास दाखवला की माझा 20 वर्षाचा अनुभव, माझा 20 वर्षापासूनचं काम, 2005 साली मी पहिल्यांदा नगरसेवक झाली. मी आणि राजेंद्र घोरपडे सर आम्ही दोघंही जोडीने इलेक्शनला उभं राहिलो आणि निवडून आलो. तेव्हापासून ताई सांगायला अभिमान वाटतो की जोडीने इलेक्शन लढवायची प्रथा आम्ही तेव्हापासून सुरू केली आणि आता काय चालू आहे. भरपूर असे जण आहेत की जे निवडणुकीला दोघं जण उभे राहिले, काही सक्सेसफुल झाले, काही नाही झाले. पण जोडीने इलेक्शन लढायची प्रथा आपल्या बदलापूरमध्ये असं चांगल्यापर्यंत चालू झालेली आहे. तर सांगायलाच एवढंच आहे की आज पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे ते माझं काम बघून, आमच्या प्रभागाचा विकास बघून, लोकांशी संपर्क जो आहे माझा दांडगा, ते सगळं बघून पक्षाने आज माझ्यावर विश्वास टाकला. आणि त्यांनी मी जेव्हा ही उमेदवारीसाठी अर्ज भरला तेव्हा सगळ्यांनी एकमताने मला पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनीच नाही तर आपले हे सगळे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, सगळ्यांनी एकमुखाने मला पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी सांगितलं रुचिता तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आज आपले कार्यसम्राट आमदार कथोरे साहेब, ताई खरंच म्हणजे मला खूप अभिमान वाटतो साहेबांचा. साहेब स्वतः कार्यशील आहेत. साहेबांनी त्यांची ही जी नगरपालिकेची निवडणुकीचे जे कॅन्डिडेट आहेत ते सगळे असेच चूज केले. सगळे हायली क्वालिफाईड आहेत, कोणी असं कमी शिकलेलं नाहीये आणि सगळ्यांना काम करण्याची तळमळ आहे, लोकांची सेवा करण्याची तळमळ आहे, असे सगळे कॅन्डिडेट त्यांनी निवडलेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की आज या बदलापूर नगरीमध्ये भाजपचे जेवढे शिलेदार आहेत सगळ्यांना लोकांसाठी, जनसेवेसाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे. बरेच कॅन्डिडेट असे आहेत की त्यांनी आतापर्यंत लोकांसाठी काम करत आलेले आहेत, कुठल्याही पदावर नसताना सुद्धा काम केलेलं आहे. नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा गेली 15 ते 20 वर्षापासून प्रत्येकाने आपला प्रभाग बांधलेला आहे, कोणा 10 वर्षापासून प्रभाग बांधलेला आहे. पण एकदा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर ताई कुठल्याच उमेदवाराने, नगरसेवकाने आपलं काम थांबवलेलं नाही. जसे आपले आमदार साहेब कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जातात, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज
सगळे नगरसेवक हे त्या सिरियलनी काम करत, आणि ही एवढी जी महिलांची आपल्यासमोर जी गर्दी दिसतीये ही आम्ही विकत आणलेली गर्दी नाहीये, तर हे सच्चे कार्यकर्ते जे मनापासून आमच्याशी जुडलेले आहेत. आज महिलांना बदनाम केलं जातं की अरे पैसा दिला की महिला येतात, पण ताई खूप अभिमान वाटतो मला, म्हणून मी मगाशीच बोलले की सन्माननीय कार्यकर्ता, सन्माननीय महिला. कारण काय, एक आमच्या फोनवर सगळ्या महिला इथे आल्यात की नाही चित्रताई येणार आहेत, त्यांच्या सन्मानार्थ आपल्याला तिथे उपस्थित राहायचंय, त्यांना ऐकायचंय. ताई सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 2005 साली सुद्धा जेव्हा थेट नगराध्यक्षाची निवड आपल्या बदलापूरमध्ये नागरिकांमधून होती, तेव्हा नागरिकांचं भरभरून प्रेम आपल्या बदलापूरमधील उमेदवार म्हणजे आमचे माजी नगराध्यक्ष श्री रामभाऊ पाटकर यांना मिळालं होतं. आणि तीच आशा आमच्या मनामध्ये आता सुद्धा आहे. आणि आता तर आमचं काम बोलतं, आपल्या कार्यसम्राट आमदारांचं पण काम बोलतं. त्याच्यामुळे कामावर विश्वास ठेवून आणि आमचा स्वभाव, आमची वागणूक, महिलांप्रती जो आम्ही मान सन्मान देतो, एखाद्या छोट्या कार्यकर्तीला सुद्धा आम्ही तेवढा सन्मान देतो. नगरसेवक तर खूपच मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यांना असं सन्मानाने वागणूक देणारा आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या महिला, एवढे सगळे कार्यकर्ते आपल्याशी जुडलेले आहेत. मला सांगायचं एवढाच अभिमान वाटतो की आज आमच्या साहेबांनी जे आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास मी एकटीच नाही, आम्ही या स्टेजवर बसलेलाच नाही, तर या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी सार्थ ठरवणार आहेत की साहेब, तुम्ही जी नगरसेवक पदाचे उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे तुम्ही आम्हाला दिलेले आहेत निवडणुकीसाठी, ते खरंच लोकांसाठी काम करणार आहेत आणि त्यांना आम्ही 100% निवडून देणार, भरघोस मतांनी निवडून देणार. आज ताईंना ऐकायसाठी सगळेजण आलेले आहेत. तुम्ही तर मला रोजच ऐकत आलेला आहात, तर मी एवढंच सांगेन ताई, जो तुम्ही आणि पक्षाने आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून, जीवाची बाजी लावून आम्ही काम करू आणि जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्षाचं पद आपल्या भारतीय जनता पार्टीलाच मिळेल, एवढी या सगळ्यांतर्फे मी आपल्याला ग्वाही देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सौभाग्यवती कांचन मांडवगडे भावसार यांना विनंती करतो की त्यांनी छोटाखानी सत्कार करावा. नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य महिलांसह यांनी प्रवेश केला. आणि यानंतर फक्त आणि फक्त नमस्कार माझ्या सगळ्या बदलापूरच्या मैत्रिणींनो. बसून घेतो, मस्त बसा. आज खूप मला आनंद आहे की नगरपालिकेच्या निवडणुकींचा पहिला नारळ, पहिली विजिट महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या तुमच्या आमच्या लाडक्या आमदार, आपले नेता किसनजी कथोरे यांच्या मतदारसंघापासून मी आज सुरुवात केली. अतिशय आनंद झाला. अरे तुम्ही जरा मधले खाली बसा म्हणून तुम्हाला खुर्च्या दिल्या. अरे मला महिलांना बघायचं आहे. आजपासून आपल्या युद्धाला सुरुवात झाली आहे. झाली की नाही? तुम्ही कंटाळलाय का? बोलणार की नाही? एकदम छान. आजपासून आपल्या युद्धाला सुरुवात झाली आहे आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे की पुन्हा एकदा नगरपालिकेवरती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावल्याशिवाय तुम्ही कोणी शांत बसणार नाही. मैत्रिणींनो, आपल्याला ही एक संधी आहे की 50% महिला उमेदवार यांना आज बदलापूर मधून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या प्रभागामध्ये संधी मिळणार आहे. आपल्याकडे नेहमीच महिलांना प्राधान्य दिलं जातं, अगदी आपल्या मोदीजींपासून. पण त्याच्या आधी या महिलांना या मुख्य प्रवाहात आणायचं काम किरण कुणी केलं? ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना कधी विसरू नका. ते नसते तर आपण नसतो. त्यांनी त्यावेळेला विचार केला
आणि महिलांना मतदानाचा अधिकार दिला. लक्षात ठेवा, आपण पिढ्यानुपिढ्या, आपली आजी, आपली आई, आपण सगळे मतदान करत आलोय. कोणामुळे? प्रणिता, कोणी विचारलं असतं आपल्याला? तुलाही विचारलं नसतं. हेच सगळे दिसले असते पांढरे पांढरे इकडून तिकडून, आणि आपल्याला सांगितलं असतं आज 25 लोक जेवणाला येणार आहे, तू आपली भाकरी करून ठेव. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी तर सगळ्यांना सांगते, रोज देवाच्या पाया पडतात तसं बाबासाहेबांच्या पाया पडून निघा, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, कधीच विसरू नका. आणि मग मैत्रिणी, वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू झाली, मतदान होत गेलं, सरकार येत गेले, किती प्रधानमंत्री आले आणि किती गेले. पण ज्या वेळेला 2014ला आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी ज्या वेळेला प्रधानमंत्री झाले, त्यांनी पहिल्यांदा काय केलं? त्यांनी बघितलं की माझ्या देशातल्या माझ्या माता, माझ्या भगिनी आजही डब्बा घेऊन, लोटा घेऊन रस्त्यावर जातात. जात होतो का नाही? अगं हो का नाही? तोंडाने बोला की जात होतो ना. किती जणी गेल्यात ग? कारण आधी सोयच नव्हती. बरं, आपल्या आईला आवडायचं का आपल्याला रस्त्यावर पाठवायला? आवडायचं का? तुम्हाला आवडतं का? आता पोरी आपल्या जातात का? सुना जातात का? अगं तुम्हालाही विचारते, जातात का? कुठे जातात? तर ज्या वेळेला मोदीजी आले त्यावेळेला देशाच्या प्रधानमंत्र्याने पहिलं जर कुठलं काम केलं, घरातली इज्जत कोण असते का? कोण असते? बाई, तेही बोलत नाही जोरात. कोण असत? महिला. म्हणजे कोण? मोदीजी म्हणले ही तुमच्याच घराची इज्जत नाही, ही माझ्या देशाची इज्जत आहे, आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही, हा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री ज्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. टाळ्या पण वाजवू. आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणाचं चक्र फिरायला लागलं, आणि मग अनेक योजना आपल्याकडे आल्या. 100% योजना जर केंद्राच्या आहेत, त्याच्यातल्या 35% योजना या तुमच्या माझ्यासाठी आहेत, म्हणजे देशातल्या महिलांसाठी आहे. हे तुम्हाला का सांगते? कारण आपल्याला माहिती पाहिजे. कोण काही सांगून, कुणाची बदनामी करून, कुणाला वाईट बोलून, कुणाला शिव्या देऊन मतदान मिळत नाही. मिळतं का? विकासाला मतदान देतात, आणि जर विकास करायचा असेल तर त्याचं बदलापूरमध्ये नाव आहे भारतीय जनता पार्टी आणि किसन कथोरे. लक्षात ठेवा, आज बाईच्या जन्मापासून तर मरणापर्यंत महिलांसाठी योजना आहेत. आत्ताच किरणने किती चांगला कार्यक्रम घेतला बघा. आधी पोरगी पोटूशी राहिली तर आईच्या पोटात आधी गोळा यायचा. काय यायचा? मुलगा होते. आपण कोणाला पाहिजे होतो का? मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. आता आपण पण आया झालोय. आता सुधारलोय. सुधारलोय ना का? सुधारलोय का नाही? आता सुधारलंय. आता म्हणतो मुलगा असो मुलगी असो. का? आधी असं म्हणायचे, अरे बाबा मुलीच्या शिक्षणाचा खर्च, तिच्या लग्नाचा खर्च, मग मुलगी नको, मुलगा पाहिजे. मोदीजींनी बेटी बढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा नारा दिला, एका देशाच्या प्रधानमंत्र्याने दिला. आणि बघा आज इतक्या वर्षानंतर हळूहळू आपला देश बदलतोय. आता आपण पण म्हणतो जाऊ दे. मग आताच मी एका घरी जाऊन आले, ते म्हणले मला 4 मुली आहेत, मला मुलगा नाहीये, पण इतकं छान सांभाळतात रुचिता. आईला सांभाळतात, वडिलांना म्हणजे मुलं सांभाळत नाही अशातला भाग नाही बरं, पोरही सांभाळतात. पण ज्यांना मुलं म्हणजे मुलगा नाहीये त्या मुली सुद्धा आजकाल आईला सांभाळतात. मोदीजी काय म्हणले? अरे कशाला नको मुलगी, तुम्हाला खर्च होतो, काळजी करू नका, तिच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापासून सगळी जबाबदारी मी घेतो, पण मुलीला जन्म द्या. असा आपल्या जन्मापासून तर सरणापर्यंतची काळजी घेणारा प्रधानमंत्री आज आपल्या देशामध्ये. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपले देवाभाऊ या राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री काम करतात.
लाडकी बहीण बंद करायची का? करायची का? करायची? इकडच्या जरा थंड झाल्या, तिकडच्या एकदम जबरदस्त. काय ग, करायची का? आज लाडकी बहीण योजना ही या राज्यातल्या जवळपास 2.5 ते 3.25 कोटी महिलांपर्यंत, त्या आपल्या गरजू भगिनींसाठी 1,500 रुपये आज देवाभाऊंचे प्रत्येक बहिणीला जात आहे. 1,500 रुपयामध्ये काही बंगला बांधला नाही जात, पण ते पैसे माझे आहेत, माझ्या खात्यात आहेत. गाव खेड्यांमध्ये तर तुमच्याकडे आहे का 50% सूट बसमध्ये? आहे का नाही? अरे आधी दिवाळीच्या वेळेला काय सुप्रिया सांगायला लागायचं ना, जाऊ का? नवरा म्हणायचं थांब जरा 2 दिवसांनी जा, जरा पैसे आले की तुला मी देतो, मग तू माहेरी जा. आता आम्ही नवऱ्याच्या परमिशनची वाट बघत नाही, जरा म्हणतो काहीतरी व्यवस्था करा किंवा भाजीपोळी केंद्र बघा. काय किरण, आम्हाला देवा भाऊनी 50% दिलेलं अर्ध तिकीट, आम्ही चाललो माहेरी. सांगायचं महत्व आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचा प्रयत्न हा आपल्या देवा भाऊकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं झाला. अरे फक्त पैसेच नाही, आपल्याला आत्मसन्मान पण दिलाय. 9 महिन्याच्या लेकराला आपण आपल्या पोटात वाढवतो. मी तर असं म्हणते आपल्याला 2च गोष्टी लक्षात राहतात कायम. कुठल्या? एक आपल्या लग्नाचा प्रसंग असतो आणि दुसरा असतो आपला आई होण्याचा. त्यामुळे आता आपल्या मुलांच्या नावापुढे आपली नावं लागतायत. आनंद वाटतो का? आधी माझ्या मुलाचं नाव आदित्य किशोर वाघ होतं, आता माझ्या मुलाचं नाव आदित्य चित्रा किशोर वाघ. केवढी मोठी गोष्ट. त्यामुळे फक्त पैसे नाही तर आत्मसन्मान देण्याचं काम आपल्या देवाभाऊने केलंय, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपल्यासाठी जे जे शक्य होईल ते केलंय. घरी जाऊन नवऱ्याला सांगा मी नवीन बिझनेस टाकते, मला 50,000 रुपये द्या. कोणाचा नवरा देईल का? तर देईल त्याने, जरा हात वर करा. देईल का? ज्याचा देईल ना तिच्या नवऱ्याचा आपण सत्कार करू. अरे आपल्यावर विश्वासच नाही नवऱ्याचा की माझी बायको काहीतरी करेल म्हणून तुला 50,000 घे आणि कर रुचिता तू धंदा, बिझनेस करा. पण मोदीजींचा आपल्यावर विश्वास आहे, देवाभाऊचा आपल्यावर विश्वास आहे. आज स्टार्टअप बिझनेस मुद्रा लोन जर तुम्ही बघितलं तर सर्वाधिक कर्ज कोणाला दिले का? कोणाला? म्हणजे घरच्यांचा विश्वास नाही, पण आपल्या भावाचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. मैत्रिणींनो लक्षात ठेवा. मला देवेंद्रजी नेहमी सांगतात चित्राताई भाषणाने पोट भरत नाही, महिला सेवा सहकारी संस्था काढल्या. मला तुम्हालाही सगळ्यांना सांगायचं की त्यासाठी तुम्ही पण सगळ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे. बदलापूरच्या सगळ्या महिला मोर्चाला माझं सांगणं आहे की यामध्ये जास्तीत जास्त महिलांना एनरोल करून घ्या. महिला सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम हे त्या ठिकाणी देवाभाऊच्या माध्यमातून होणार आहे मैत्रिणी. आणि म्हणून आर्थिक सक्षम होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ते करायचं काम भारतीय जनता पार्टीकडनं होतं. आता माझ्या आधी कुणीतरी म्हटलं की ज्या वेळेला पक्षप्रवेश होता त्यावेळेला लोक काय म्हणतात, आम्हाला भारतीय जनता पार्टीत व्हायचंय. का जायचंय? भारतीय जनता पार्टी काय सोनं देते तुम्हाला? भारतीय जनता पार्टी विचार देते, भारतीय जनता पार्टी विकास देते, भारतीय जनता पार्टी फक्त महिलांचं नाही त्यांच्या पूर्ण परिवाराचं कल्याण बघते. आणि म्हणून आज सगळ्याधिक जर पक्षप्रवेश होत असतील तर ते आपल्या भारतीय जनता पार्टीत होत आहे. मैत्रिणींनो मी नेहमी सांगतो की महिला प्रचंड हुशार असतात. या पुरुषांनी किती काही सांगतो. घरच्या मंत्री कोण आहे? कोण आहे ग? आपण आहोत ना. नवऱ्याने बाहेर किती पण डिंग्या मारल्या तरी घरात कोणाचं ऐकावं लागतंय. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय बाबाच्या नादीच लागू नका, बाईच्या नादी जरूर लागा. एक बाई आली की अख्खे पोरण सकट सगळे आपल्याकडे येतात. एक वेळ होती त्या वेळेला आधी नवरा जाताना सांगायचा ए बाई इथे ठप्पा मारायचा. आता बायको सांगते कमळापूरचं बटन दाबायचं आणि घरी यायचं.
कारण आपल्याला परमेश्वराने एक्स्ट्राची ताकद दिली आहे. यांना एवढंच दिसतं जे समोर दिसतं, आणि आपल्याला दिसतं का नाही? यांना एवढंच ऐकायला येतं जेवढं आम्ही बोलतो. आम्हाला 4 घराच्या पलीकडे काय चाललंय ते पण ऐकायला येतं. आता ही ताकद आहे की नाही? हे ताकदीशिवाय काही खरं आहे का? आणि ही परमेश्वराने फक्त आपल्याला दिली आहे म्हणून आपण स्पेशल आहोत, लक्षात ठेवा. आणि बाईला आधी कळतं. आपण सांगतो ना नवऱ्याला तुमचे हे मित्र घरात नाही आणायचे परत, सांगतो का नाही? कसं सांगतो? इथं तिसरा डोळा असतो आम्हाला, बघून घ्या पुरुषांनो. आणि बायकांचा ऐकाल तो फायद्यात राहा. आपल्याला अशा वाईब्स येतात की अरे हे आपल्या संसारासाठी काय बरोबर नाहीये. हे आपल्याला कळतं. आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपल्याला कळतं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगते की या 2 तारखेला सुद्धा या बदलापूर मधली प्रत्येक महिला ही जर कोणासोबत असेल ना तर ती भारतीय जनता पार्टी सोबत असेल, लक्षात ठेवा. अरे आपल्या देवाभाऊनी फक्त आपल्याला नाही दिले, त्यांच्या भाच्यांची पण सोय केली आहे. आपल्याला वाटतं माझी मुलगी हुशार आहे, डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, फी कुठून भरायची? म्हणून देवाभाऊ फक्त आपल्यासाठी नाही तर त्यांच्या भाच्यांसाठी सुद्धा तितकाच उपयुक्त आहे. देवा मामा आपल्या भाचींची इंजिनिअरिंगची फी, डॉक्टरची फी, उच्च शिक्षणाची फी हे भरायचं काम, त्यांना मोफत शिक्षण देण्याचं काम सुद्धा करतोय. आणि आपल्या पोरींच्या मागे त्यांचा देवा मामा भक्कमपणे उभा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. माहिती आज माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर मी त्यांच्यासोबत का उभं राहायचं नाही, हा त्या ठिकाणी प्रश्न असतो. राहिला प्रश्न इथल्या लोकल लोकांचा. देखो माझा एक मंत्र है, हम किसी को छेड़ते नहीं और अगर किसी ने छेड़ा तो हा माझा मंत्र लक्षात ठेवा. आलं लक्षात? हम किसी को छेड़ते नहीं है पर अगर हमको छेड़ा तो हम किसी को छोड़ते नहीं है. अरे आमच्या किसन कथोरेंवर तुम्ही बोलता, आपल्या पोरांसाठी सगळेच करतात, करतात का नाही? जरा लोकांच्या लेकरांसाठी करून दाखवा, जरा लोकांच्या लेकरांसाठी करून दाखवा. त्याच्यासाठी मन मोठं असावं लागतं, काळीज मोठं असावं लागतं, आणि ते आमच्या किसन कथोरेंकडे आहे. एकदा दोनदा नाही, 5-5 वेळा जो माणूस आमदार होतोय तो काय असाच होतोय? असाच होतोय का? जसं आता सांगितलं किरणने, तूच बोललास ना, पहिल्यांदा नशिबाने, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा मी तर असं म्हणेन की बदलापूरवाल्यांनी, मुरबाडवाल्यांनी असं ठरवलंय की आमचा एकच नेता असेल आणि आमचा एकच आमदार असेल. तुम्हाला हात आहेत का नाही? इकडच्यांना आहेत का नाही? आणि मैत्रिणींनो, कथोरे साहेबांसोबत याच्या आधी पण मी काम केलंय. या राज्यातला, माफ करा, या राज्यातला असा कुठलाही प्रशासकीय अधिकारी नाहीये जो कथोरे साहेबांना ओळखत नाही. गोरगरिबांच्या कामांसाठी सदैव उपलब्ध असलेला त्या ठिकाणी नेता असेल तर त्याचं नाव किसन कथोरे आहे. मैत्रिणींनो, तुम्ही विधानसभेमध्ये दाखवून दिलं, तुम्ही लोकसभेमध्ये दाखवून दिलं काय ताकद आहे भारतीय जनता पार्टीची, हे तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलंय. आणि त्यामुळे कोई नहीं है टक्कर में. लक्षात आलं? आलं का? हिंदी कळलं का नाही? हे मागच्यांना कळलं? मागच्यांना? बीच वालों को समझ आया और आगे वाले को? तो पहले बोलते तो हिंदी में बोलती मैं. अरे पीछे सब हिंदी वाले, मराठी समझती है ना? अरे मराठी येते ना, मराठी समझते ना? कोई नहीं है टक्कर में,
बिल्कुल भी मत पड़ना चक्कर में, लक्षात ठेवा. रुचिताला तर निवडून आणायचंच आहे. उभी राहा. करते ना काम सगळ्यांची? अगं हो का नाही? तोंड बघते मी सगळ्यांची. फोटो काढून ठेवा. कोण कोण करते ना काम? साथ द्यायची ना सगळ्यांनी? आणि फक्त हिलाच निवडून आणायचंय का? 100% चप्पा भाजपा अशा पद्धतीने बदलापूरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सीट निवडून आणायच्या आहेत, हे मी तुम्हाला सांगते. आणि मी मगाशी म्हटलं तसं कुणाला नावं देऊन शिव्या देऊन मतदान होत नाही. विकासावर मतदान होतं, डेव्हलपमेंटवर त्या ठिकाणी मतदान होतं. आपल्या सुखात आणि दुःखात समरस असणाऱ्या नेत्याच्या मागे जनता उभी असते, हे बदलापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगते, मी तर प्रचाराला येणारच आहे. आजचा आपला पहिला दिवस आहे. मला वाटतं आज ऑनलाईन फॉर्म भरायचे, आजपासून सुरुवात आहे. त्यामुळे सगळ्यांनी काम करताना मतभेद असू शकतात. नीट ऐका माझं. काय असू शकतात? काय असू शकतात? इकडच्या काही खाऊनच नाही आल्या. काय असू शकतात? काय असू शकतात? पण मनभेद होता कामा आलं लक्षात? माझं आणि रुचिताचं अजिबात पटत नाही, बरोबर? पण ती भारतीय जनता पार्टीची कॅन्डिडेट आहे. आणि मला मोदीजींना जिंकवायचंय, मला देवेंद्रजींना जिंकवायचंय, मला रविदादांना जिंकवायचंय, मला कथोरे साहेबांना जिंकवायचंय. म्हणून त्यावेळेला जरी मला ती आवडत नाही तरी निवडून द्यायचंय. लक्षात राहील ना सगळ्यांना? माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. मैत्रिणींनो, त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत. तुमचा विजयही निश्चित आहे. घराघरामध्ये मुंग्यांसारख्या फिरा, कॉन्टॅक्ट करा, मीच कॅन्डिडेट आहे असं समजून प्रत्येकीने कामाला लागायचंय. बाकी आपली सगळी भावंड आहेत, हे सगळं करायला मजबूत आहे. पण किचन पर्यंत जाणारी कोण? आपण. आणि त्यामुळे ही सगळी निवडणूक आपल्याला हातात घ्यायची आहे. लक्षात ठेवा. जमेल ना? जमेल का नाही? आपल्याला घराघरात जायचंय. मोदीजींनी काय केलं, देवेंद्रजींनी काय केलं, कथोरे साहेबांनी काय केलं, हे आपल्याला घराघरात जाऊन सांगायची वेळ आहे. आणि अभी नाही तो लक्षात राहील? नक्की नक्की. राग असेल नंतर बघू, 3 तारखेनंतर बघतो तुला. फक्त तुला निवडून आणायची जबाबदारी आमची आहे. सगळ्या नगरसेविकांना निवडून आणायची जबाबदारी आपली आहे. माझं बारीक लक्ष प्रत्येकीवर आहे, लक्षात ठेवा. मी राज्यात जरी फिरत असले तरी माझी नजर भिरभिरणार आहे. कोण काय करतंय, कोण काय नाही करत आहे हे तुम्हाला सांगते. पक्षाशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय. बाई पैशासाठी नाही, बाई आत्मसन्मानासाठी काम करते, लक्षात ठेवा. आणि पैशाने विकले जाणारे भारतीय जनता पार्टीच्या महिला नाहीत, हा माझा विश्वास आहे. हो का नाही? आणि म्हणून मैत्रिणींनो, 2 तारखेला 2 ना 2 तारखेला कुठलं बटन दाबायचंय? कुठलं? आजूबाजूवाल्यांना काय सांगायचंय? मैत्रिणींना काय सांगायचंय? रस्त्यावरून चालणारीला काय सांगायचंय? बाजारात जा, मच्छी मार्केटला जा, मंदिरात जा, जिथं बाया तिथं आपण, जिथं बाया तिथं आपण. आम्ही विधानसभेच्या वेळेला सांगितलेलं की जसं इलेक्शन येतं
भाऊ आपले भाऊ तसे नाहीये. आपले कोणी किरण तो अजिबात वाईट नको वाटून घेऊ. पण इलेक्शनच्या वेळेला पार्ट्या होतात ना. नवरे बायकांना सांगतात आज काय जेवण करू नको. मग समजून जा आपला भाव हा चालला. जातोय तर जाऊ द्या, खातोय तर खाऊ द्या, पण आल्यावर त्याला सांगा खा कुणाचं पण मटण, पण दाब कुठलं मटण. म्हणून लक्षात ठेवा माझा मंत्र. सकाळ झाली चहा दिल्यानंतर त्याला तेच म्हणा खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन. असं रात्रभर हा मंत्र चालू ठेवा का तिकडे गेल्यावर त्याला कमळाशिवाय दुसरं काय दिसलंच नाही पाहिजे. आणि मैत्रिणींनो, फार मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे, पण माझा तुमच्या सगळ्यांवरती आणि तुमच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून 5 वेळा सततचे आमदार राहिलेले किसन कथोरेजी यांच्या नेतृत्वात परत एकदा ही निवडणूक होतीये. आणि या नगरपालिकेमध्ये झेंडा फडकेल तो भारतीय जनता पार्टीचा. या विश्वासासह आपल्या सगळ्यांची रजा घेते. जरा हात बीत वर कराल काय? जोरात जोरात. भारत माता की. अरे तुम्ही पण सगळे, ए भावांनो, तुम्ही पण सगळे, स्टेजवरचे पण, ते तिकडचे कोपऱ्या कापऱ्यातले पण, भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. मातरम मातरम. वंदे मातरम. तुम्ही नका बोलू जरा. ए बाबा, आता आमचा आवाज काढायची वेळ आली. कुठं टिप्पणी वाजवलं. तुम्ही मध्ये बोलू नका माईकवर. जरा आवाज दाखवून द्या घरी कसं नवऱ्याशी. त्या आवाजामध्ये भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे मातरम मातरम, मातरम मातरम, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. अरे कथोरे साहब तुम आगे बढ़ो. हात वर करू. हात आहेत का नाही? दाखवाल का नाही मला? आणि वेळेला हे हात दाखवायला लागणार आहे तुम्हाला. लक्षात ठेवा. आतापासून प्रॅक्टिस करा. कथोरे साहब आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चित्रा ताई आप आगे बढ़ो. धन्यवाद.